नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये ओमॅ द व्लॉगर या चॅनलवर. आणि आज आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाताना काही निसर्ग आहे तो थोडा दाखवणार आहे आणि काही अजून थोडं फिरायचं आहे, तिकडं पण जाणार आहे अंजनेरीला आणि रामकुंडावर. ते सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि आपल्यासोबत एक माझे मित्र आहे, ते पण येणार आहे. ते मंदिरात राहता. आपण डायरेक्ट आता मंदिरात जाऊ, कारण की लई मोठा व्हिडिओ नाही बनवायचा म्हणून. तर आता आपण मंदिरात आलो आहे. हे आमच्या गावातलं नरसिंह भगवानचं मंदिर आहे. आणि आता इथूनच माझा तो मित्र येणार आहे, मी तुम्हाला दाखवत होतो कोणता आहे. आधी पाया पडून घेऊ आणि जाऊ तिथं. तर इकडून असं आपण प्रतीक्षानं मारतो आणि इकडंच आत त्याचा रूम आहे, मतलब तो इथला पुजारी म्हणजे आपण ते म्हणतो सगळं. त्याने अयोध्याचा आहे हा. और कहाँ पे हो? हा आमचा मित्र सोबत येणार आहे. कुछ बोल. कौन है? अरे व्लॉग बना रहा हूँ अरे आज. तर आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळाने. अभी हम लोग चल रहे हैं त्र्यंबकेश्वर दर्शन करने, और वहाँ जितने भी पास में जगह होंगे उन सभी का भी दर्शन करने का प्रयास करेंगे। जय श्री राम। आप सभी लोग भी इस वीडियो को जरूर देखें ताकि आपको वो फल प्राप्त हो सके। सीताराम। तर आम्ही आता निमाणीच्या बस स्टँडवर पोचलो इथं नाशिकला. बसमध्ये काय व्हिडिओ काढला नाही, कारण की खूप लोक राहतात, ते नुसतं आपल्याकडेच पाहतात. आता बसची वाट पाहत आहे. 245 नंबरच्या बसने आपल्याला जायचं आहे. ती डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला सोडत. डायरेक्ट तुम्हाला त्र्यंबकेश्वरलाच भेटू. तर आता आम्ही ना त्र्यंबकेश्वरच्या बसमध्ये बसलो आहे. 245 भेटली तुम्हाला नाशिकवरून. आणि ही बस आता त्र्यंबकेश्वरला जाते. गर्दी पण राहते, पण आता कमी झाली. आणि तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाऊनच परत भेटू, कारण की बसमध्ये ना असं कसं तरी वाटतं बोलायला सगळं. आणि इकडं बाहेर पण मस्त आहे आता. तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय. एक कमान पण लागली. बसमधनं उतरलो आत्ता. आणि या जागेवर उतरून घ्यायचं बसमध्ये, कारण की बस तिकडं लांब जाते खूप. आणि इथून आता पुढं जायचं आहे. तर आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचले आता आणि पुढं चालत चाललोय मंदिराकडं. सगळ्यात आधी दर्शन घ्यायचं आहे. आणि महाराज पण आहे आमच्यासोबत. बहुत बहुत धन्यवाद. हे आमच्या गावातले काय बोलता आपलं नरसिंह भगवान मंदिर आहे ना, तिथले बाबाजी, पण सध्या ज्युनियर बाबाजी. आणि आम्ही इकडं आता त्यांना घेऊन फिरायला आलोय. तर आता त्र्यंबकेश्वरच्या जवळजवळ चाललोय आम्ही. त्या आधी इथपर्यंत बस यायची आहे सर्कलपर्यंत, पण आता बस लांबच राहते म्हणून थोडं चालायला लागलंय. आम्ही भरपूर लांब आहेत. आता चाललोय पुढं पुढं. काय बोलावं काही समजत नाही याच्यात, पण बरं. तर आता मंदिराजवळ पोचलो आम्ही आणि आता दर्शन घ्यायला जाऊ. मी काय तिथं काय बोलणार काय, तिथं फोन काढत बसलं का सगळे आपल्याकडेच पाहत राहता काय करतोय. थोडीशी अजून लाज वाटते असं व्हिडिओ वगैरे काढायला, म्हणून मी जरा सिनेमॅटिक व्हिडिओमध्येच थोडं दाखवतो. तर तेवढं फक्त बघा, नंतर आपण भेटू. आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय प्रियो राम शंभो जय शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर सुखदेव जय महेश्वरा.
रहेगी तेरी आस्था, क्या समय क्या करे, दोनों में तेरी महानता, महानता, महानता। आता दर्शन झालंय आमचं आणि नेमकी मंदिराची काय बोलता बंद व्हायची वेळ झाली होती म्हणून पटापट दर्शन झालं. आणि हे आपलं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे, एकदम भारी. म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा इथे येऊन पूर्ण होऊ शकतात. ज्योतिर्लिंगाचं हे स्थान आहे महादेवांचं. आणि पुढं गंगाद्वार पण आहे, पण तिकडं नाही जायचं आहे. आता आपण कुशावर्तावर जाणार थोड्या वेळाने. आणि इकडं फवारा पण आहे, भरपूर काय काय आहे. पण कसं आता हे आणि इकडं त्रिशूल भरपूर पाण्यासारखं आहे. इथं थोडं मंदिराच्या बाहेर आलं का इथं पण एक महादेवाचं मंदिर आहे. इथं पण सगळे पाया पडते याच्या. खूप काही काही बघण्यासारखं. सोमवारी जर आले तर तुम्हाला इथं म्हणजे दिंडी पण राहते महादेवाची, ती पण चांगली राहते, बघण्यासारखं राहतं खूप. आणि हा छोटासा ब्लॉग बनवणार आहे कारण की पहिले खूप मोठे झाले, कारण थोडे स्टार्टिंगमध्ये छोटेच बनवले पाहिजे. तर बाहेर गेल्यावर परत भेटू तुम्हाला. आता तुम्हाला आहे ना एक श्लोक सांगतील हे आपला महादेवाचा. बोल. कर चरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयन जम वा मानसम अपराधम विहितिम विहितिम वा सर्वमेव तत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. तर हा एक श्लोक होता, याचा अर्थ काही अर्थ पण खूप आहे याची, चांगला होता. आणि ते त्रिशूल पण बघून घ्या एकदा पूर्ण. त्रिशूल आहे, हे मंदिर आहे पूर्ण आपलं त्र्यंबकेश्वर महाराजांचं. आणि आता निघायचं आहे बाहेर. तर आता आम्ही कुशावर्तावर आलो इथं. आणि हे एकदम पवित्र आणि गोदावरी नदीचं जे पाणी राहतं ना ते इथून येतं. आणि ह्या कुशावर्तात किती इथं दुष्काळ पडला काय झालं तरी पाणी नाही संपत इथलं. याला कधी या तुम्ही त्याला पाणी राहतं. आणि असं मत आहे की इथं पहिले येऊन पाय धुवून मग त्र्यंबकेश्वरला जायचं राहतं, म्हणजे दर्शनाला महादेवाच्या. पण आम्ही थोडं उलटं केलं आहे, पण काही हरकत नाही, मी इथं येऊन पण पाया पडू शकता. तर आम्ही अंजनेरी पर्वतावर चाललोय. अंजनेरी पर्वत है, अद्भुत दर्शन भैया. येताना बसने आलो होतो, कारमध्ये नेक्सन मध्ये जन्म लिया था. बड़ा ही सुंदर दृश्य अंजनेरी पर्वत का आप सब अवलोकन करें, दर्शन करें. बड़ा ही सुंदर पावन पर्वत है. श्री हनुमान जी महाराज की जय. आता आम्ही पोचले अंजनेरी पर्वताच्या पायशी खाली. आणि हे और इथं आता येताना बसने आलतो, पण मॅम ते गुरुजीचे काही मित्र आले ते नेक्सॉनमध्ये आले, ते मग आम्ही पण त्यांच्यासोबत आलो इथं. तर वरती अजून इथून 3 किलोमीटर चालत गेल्यावर हनुमानजी महाराजांचं स्थान आहे, आपल्या हनुमानाचं. आणि आता इथं आहे आणि निसर्ग खूप भारी इथला, तुम्ही बघा एकदा. तर आता आम्ही इथं बसलोय चहा प्यायला. चहा पण खाली जायचं आहे. आणि हे आमच्या सोबत एक महाराजजी आणि हे एक आहे तिकडे. मेरी चाय भी ठंडी हो जय. तो पानी पियो, मैंने चाय पिया. खाली जाऊनच भेटू आता. तर आता आम्ही इकडं थांबलोय थोडं. आणि हा काही व्ह्यू आहे इथला, जे असं वाटतं आपण कुठं असं वेगळ्याच जागेवर आलं. आणि महाराष्ट्राचं हिरवगार एखादं लय भारी ठिकाणी तुम्हाला वाटलं तुम्ही येऊ शकता अंजनेरीला पण.
आणि एकदम मस्त असा इकडं तलाव पण आहे. हा त्याचं काहीतरी नाव आहे पण माहीत नाही मला. आणि पूर्ण असं एकदम भारी वाटतं. स्वर्ग ज्याला म्हणतो ना आपण ते इकडे म्हणतो. तुम्ही पाहू शकता. अजून पाऊस वगैरे असलं तर अजून भारी दिसतं. आणि आता आपल्याला नाशिकच्या रामकुंडावर जायचं आहे. तुम्हाला आता डायरेक्ट रामकुंडावर गेल्यावरच भेटू, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. हे आता रामकुंडावर आलो आहे आम्ही. आणि आता गर्दी कमी आहे पण श्रावण महिन्यात खूप गर्दी राहते इधर. श्रावण में अगर आओगे ना इधर नीचे जाने को जगह नहीं रहती, नहाने को बहुत लोग आते हैं. और कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है और भगवान करे ऐसा सौभाग्य हम सबको हमेशा प्राप्त होता रहे. यहाँ पर अद्भुत देखिए कि नीचे पानी है तब भी नंदी के मुंह से पानी निकल रहा है. इथं 4 नंदींचं आहे. एक मिनिट. हे बघा 4 आहे पण 3 याच्यातनं पाणी येत आहे. आणि हे तिकडं आपला मारुती आहे. जे नाशिकचे त्यांना माहिती असेल मारुती तर काय इथं. आणि मोदीजी आले होते इथं महाआरती तेव्हापासून सुरू झाली आहे. इथं रोज रात्री गंगा आरती पण असते. आणि काही व्हिडिओ सिनेमॅटिकमध्ये दाखवलं थोडं. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हे आमचे एकदम परम मित्र आहे जवळचे. आणि हा ब्लॉग इथंच संपवतो कारण की लय मोठा होऊन जाईल. काही म्हणायचं? फिर मिलेंगे नए एपिसोड में. जय श्री राम. जय श्रीराम. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाकी देख लेंगे.